वजाबाकीमध्ये बऱ्याच जणांची वजाबाकी चुकायली आणि वजाबाकी कशी चुकायली तुम्ही ते उसनं घ्यायला चुकायली। वजाबाकी म्हणजे काय, मुळात एका संख्येमधून दुसरी संख्या काढणे कमी करणे याला आपण काय म्हणतो, वजाबाकी म्हणतो। ही आपल्याला गोष्ट माहीत पाहिजे। आणि वजाबाकीमध्ये उसना घ्यायची एक कन्सेप्ट आहे। उसना घ्यायचा म्हणजे समजा आशुतोषकडे कोणी गेलं 100 रुपये मागायला, आशुतोष जर 100 रुपये असतील तर आशुतोष काय करेल, 100 रुपये देऊन टाकत। किती उरले आशुतोष जवळ, 0 उरले, म्हणजे 100 मधून 100 काय केले आपण, वजा केले। आशुतोष जवळ समजा 100 रुपयेच आहेत, कोणी गेलं 50 रुपये मागायला, आशुतोषनं 50 रुपये काढून दिले, कमी केले, आशुतोष जवळ किती उरले आता 50। पण एखादा व्यक्ती असा आहे की आशुतोष जवळ 100 रुपये असताना त्याला 200 रुपये मागायला गेला। आशुतोष जवळ किती आहेत, 200 रुपये देऊ शकते का ते, नाही। पण आशुतोषचं मित्र त्याला पैसे मागायला ना, मग आशुतोषचं काम आहे की मित्राचं काम करणे कोणत्या हालतीत। मग आशुतोष काय म्हणते, तू माझ्याकडे आराम दिल्या दिवसानं मला कधीच पैसे मागत नाही, मी तुझं काम करणार म्हणते। आशुतोष काय करते, त्याच्याजवळचे 100 रुपये देते आणि त्याच्या एका मित्राला उसने मागते 100 रुपये, असे 200 रुपये त्याला देऊन टाकते। म्हणजे संख्येमध्ये पण तसंच आहे उसना मागायची कन्सेप्ट। जिथं उसनं मागायचं काम नाही त्याला आपण काय म्हणतो, बिन उसण्याची वजाबाकी। जसं की मी जर या ठिकाणी असे 48 लिहिले आणि 48 मधून जर मी 28 वजा केले, कोणाला उसनं मागायची गरज नाही। 8 8 गेले 0 उरले, 4 2 गेले 2 उरले, उसनं मागला का आपण, मागलं नाही। जर मी या ठिकाणी 65 ठेवले आणि 65 मधून जर मला 31 काढायचे होते तर 5 मधून 1 गेला, 4 उरले, 6 3 गेला 3 उरले। तर हे याच्यामध्ये बिन उसण्याचं आहे, उसने मागायची गरज नाही। आता बघा, कधी कधी कसं होते, आपल्याला उसनं मागावं लागतं, आपल्याला काय करावं लागते, उसनं मागावं लागते। आणि वजाबाकी करत असताना वरची संख्या कितीही अंकी मोठी असली, खालची संख्या कितीही अंकी मोठी असली, आपलं पहिलं काम काय आहे, एककाच्या खाली एकक लिहिणे, दशकाच्या खाली दशक लिहिणे, शतकाच्या खाली शतक लिहिणे, हजारच्या खाली हजार लिहिणे। एकक दशक शतक कसं ठरवायचं आपण, उजवीकडून डावीकडे मोजत जाणे म्हणजे एकक दशक शतक ठरवणे। म्हणजे हे एकक दशक शतक हजार असं पुढे होत जाणार। मी समजा आता इथे 41 लिहिले आणि पुन्हा काय केले, इथे मी असे 32 लिहिले। मग लिहित असताना मी काय केलं, वरच्या संख्येचा एकक 1 आहे, हे खालचा एकक ही आहे, इथला 4 एकक आहे, इथला 3 एकक आहे, मी बरोबर त्याच्या खाली ते अंक लिहून घेतले। पण लोक काय करतात, कधी कधी असे 41 लिहितात आणि 32 असे लिहितात। हे लिहिणं बरोबर झालं नाही। हे लिहिणं बरोबर आहे का, नाही, कारण यानं एकक याचा दशकाखाली लिहिला आणि दशक याचा शतकाखाली लिहिला, म्हणजे हे चुकलं। मग लिहिताना अगोदर बरोबर लिहिता आलं पाहिजे आपल्याला। म्हणून 41 वजा 32, एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक। मग वजाबाकी करताना पण तसंच, एककामधून एकक वजा करायचा, दशकामधून दशक वजा करायचा, लक्षात। मग वरच्या संख्येतला एकक आहे 1 आणि खालच्या संख्येतला एकक आहे 2, मग एकातून आपल्याला काय करायचे, 2 काढायचे। आता कसे काढावं, एकच आहे, याच्यातून 2 कसे काढावं, एकामधून आपण जास्तीत जास्त काय करतो, एकच काढू शकतो। मग एककच्या शेजारी कोण राहते, 4, मग तू काय करणार, शेजाऱ्याला उसना मागणार। आता बघा, इथं उसना मागताना तुम्ही काय करता, एकक हा 1 या 4ला उसना मागते आणि 4 काय करते, त्याला 1 उसना देते। आपण त्याला 1 म्हणतो, पण तो 1 नसतो, तो 1 असतो का, किती असतो बरं ते, कोण सांगते मला, 10 असते। 10 का असते, ते दशक आहे म्हणून, कारण त्याचं स्थान कोणतं आहे, त्याचं दशकाचं आहे। म्हणजे यानं याला उसना मागितला 1 दशक, किती मागितला, 1 दशक। म्हणून जसा मी या 1च्या समोर 1 मांडतो, तर आता 1 मध्ये 1च मिळाला तर 2 व्हायला पाहिजे होती, पण 2 होतीत का, नाही, ते 11 होते। म्हणजे तुम्ही 1 दशकामध्ये 10 मिसळली म्हणून 11 झाली। मग आता या 11 मधून 2 काढायचे, 11 मधून किती काढायचे, 2 काढायचे। वापस यायचं, वापस 11 वर जायचं, 11ला वरच्या कट केला, 1 गेला, 11च्या आधी कोण आहे, 10 आहे, 10ला कट केला, उरले आता खाली कोण आहे 10च्या 9। असं आपल्याला बोटांवर मोजायची गरजच नाही आपल्याला। 11 डोक्यात ठेवायचे, आपल्याला 2 काढायचे आता, मग वरच्या 11ला कट करा, 1 गेला, 11च्या खाली 10 आहे, दुसरा कटला, मग 9 उरले, मग इथं 9 आला। तुम्ही ही गोष्ट बघितली का, या 4 दशकानं याला 1 दशक दिला, म्हणजे याच्याजवळ 1 दशक कमी झाला ना आता। मग यानं काय केला, याच्या जवळचा 1 दशक कमी केला, तो आता 3 दशक झाला। तो आता किती दशक झाला, 3। म्हणजे ही चूक नाही करायची की आता 4 मधून 3 वजा करायची, ही चूक नाही करायची, कारण ते तर उरलेच नाहीत ना 4, वजा होतील का, नाही।
मग या 3 मधून 3 गेले, किती उरले? 0 उरले. आता ही 2 अंकी संख्येची वजाबाकी होती, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. पण 3 अंकी संख्येच्या वजाबाकीमध्ये पण काही प्रॉब्लेम येत नाही. पण तुम्ही काय करता? गडबड करता. आपलं सगळं गडबडीनं होती. आपल्याला येत नाही असं नाही, येते, पण आपली चूक काय होते? गडबड होती, आणि आपल्याला ती गडबड करायची नाही. आता काय करू आपण? 3 अंकी संख्या घेऊ. 3 अंकी संख्या आपण घेऊ. 1 मिनिट आलो, थांबा.